बुल्ढाना जिले के साखली बुद्रुक गांव में पानी की गंभीर समस्या बनी हुई है। करीब 10,000 की आबादी वाले इस गांव में 20 से 25 दिनों के अंतराल के बाद नाले में पानी आता है, लेकिन वो भी पर्याप्त नहीं होता। ऐसे में ग्रामीणों, खासकर महिलाओं को तेज धूप में लंबी दूर तय कर कुओं और बोरवेल से पानी लाना पड़ रहा है। 2 घड़े पानी के लिए महिलाओं को घंटों मशक्कत करनी पड़ रही है। जल संकट के विरोध में गाँव की महिलाओं ने कुछ दिन पहले ग्राम पंचायत पर घड़ा मोर्चा भी निकाला था। समस्या का समाधान नहीं होने पर पूर्व सरपंच विजया कुलसे ने ग्राम पंचायत कार्यालय के सामने आमरण अनशन शुरू कर दिया है। प्रशासन ने टैंकर और कुओं के अधिग्रहण का प्रस्ताव भेजने की बात कही है, लेकिन अब तक राहत नहीं मिली है। आजी नळाला पाणी किती दिवसातून येते? नळाला पाणीच नाही येत, 15 दिवस महिना लागतो एक. आता तुम्ही पाणी कुठून आणता सध्या? आता त्या बोरून आणून लावलं. किती अंतर आहे? लहान तर ते येशीतून तिकडून. एवढं ऊन आहे, दुपारच्या वेळेस तुम्ही पाणी मग आता पाणीच नाही तर काय करा. किती दिवसापासून ही अडचण आहे? लय 2 महिन्यापासून चालू आहे. मॅडम पण म्हणतात की 10-15 दिवसातून पाणी येतं. काय येतं ते पण लवकर येतच नाही ना. आमच्या मागण्या म्हणजे आम्ही 28 मेला घागर मोर्चा काढला होता. त्या घागर मोर्चानंतर आमच्या म्हणजे मागण्या त्या ठिकाणी होत्या की गावाला खूप मोठी पाणी टंचाई सुरू आहे आणि सर्व गावामध्ये अस्ताव्यस्त या ठिकाणी जेव्हा पाणी पुरवायचं त्या ठिकाणी आज लोकांना इकडे तिकडे भटकावं लागत आहे. त्या ठिकाणी आमचं हीच मागणी आहे की यांनी म्हणजे लोकांना स्वच्छ आणि निर्मळ पाणी म्हणजे घरपोच लोकांना देण्यात यावं. त्या ठिकाणी प्रत्येक कुटुंबाला 1,000 ते 1,500 पाणी हे रोजचं मिळालं पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी जी जलजीवन मिशनची जी योजना आहे ती 5,62,00,000 तर त्या योजनेची सुद्धा आम्हाला चौकशी करून पाहिजे किंवा तुम्ही काय काम केलं, काय कुठं काय अडकलंय तर ते सुद्धा आम्हाला चौकशी करून पाहिजे. आणि जो पाणी कर आहे, आपला घर कर आहे, इतर कर हे सर्व जी वसुली केली आहे ते गावकऱ्यासमोर यांनी मांडावं. सर, सध्या गावामध्ये आपले गावात ॲक्च्युली 3 बोर प्रॉपर म्हणजे ग्रामपंचायतीचे सुरू आहे आणि त्या बोरून बरेचसे लोक पाणी नेतात आणि आम्ही आपली जल स्वराजची जी विहिरीचं आहे ते पाणी सुरू आहे. त्याच्यावर सुरुवातीला 2 वाल होत होते, पण मग आम्ही तिथं पुनर्भरण खड्डा खणल्यामुळे त्यात थोडाफार बदल झाला आणि आमच्याकडून जेवढे प्रयत्न होते तेवढे प्रयत्न आम्ही नाही सर तसं नाही म्हणता येणार, कारण पहिला पुनर्भरण खड्डाच खणला गेला होता. त्यानंतर आपण विहिरी जोडण्याचा प्रयत्न केला. अधिग्रहणासाठी सुद्धा बऱ्याच जणांना आम्ही म्हणजे जाऊन भेटी दिल्या सर. मी सुद्धा अधिग्रहण म्हणजे विहीर अधिग्रहणासाठी भेटी दिल्या, पण आम्हाला सातबारे मिळायलाही वेळ लागला आणि एका व्यक्तीनं सहकार्य केलं म्हणून आता आपले ते टँकरचा प्रस्ताव आपण दिलेला. आपण ज्या संदर्भात पाठपुरावा करताय, पत्रव्यवहार करताय वरिष्ठ कार्यालयाला, काय अडथळा निर्माण होतो या संदर्भात? तुम्हाला गावाला पाणी देण्यासाठी कुठं अडथळा निर्माण होतो सर? त्याविषयी आता काय बोलणार मी तुमच्यासोबत. आता मी दिलेली आहे सगळं, आता म्हणजे प्रस्ताव सादर केलेला आहे.